नागपुर के उत्तर पश्चिम में स्थित गोधनी रेलवे की यह है माडा कॉलोनी और माडा कॉलोनी में बना ये बुद्ध विहार नाम है लुम्बिनी बुद्ध विहार। आज यहाँ लुम्बिनी बुद्ध विहार का लोकार्पण समारोह आयोजित है। सन 1956 में 14 अक्टूबर के दिन बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर ने जो धम्म क्रांति की, ये उसी का प्रतिबिंब है। बाबा साहेब ने धम्म क्रांति के जरिए जीवन को एक नई दिशा दी। बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर ने अपने लाखों अनुयायियों को धम्म क्रांति के द्वारा एक वैज्ञानिक जीवन शैली में प्रविष्ट कर दिया। ये बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर के परिवर्तन आंदोलन का ही परिणाम रहा कि लोग गांवों से शहरों की ओर आए और शहरों की बढ़ती आबादी के साथ घुल मिल गए, लेकिन अपने मन की धम्मी आवश्यकताओं को पूरा करने के लिए उन्हें एक विहार की जरूरत भी महसूस होने लगी। इन्हीं सब चीजों का मिला जुला परिणाम है ये लुम्बिनी बुद्ध विहार। अतिथियों का आगमन और फिर दीप प्रज्वलन के साथ ही लुम्बिनी बुद्ध विहार के लोकार्पण की घोषणा यहाँ कर दी गई। इस पूरे समारोह के आकर्षण के केंद्र में था उन दान दाताओं का सत्कार जिन्होंने अपनी यथाशक्ति इस बुद्ध विहार के निर्माण कार्य में अपना योगदान दिया। लुम्बिनी बुद्ध विहार की महामंगल महिला बहुउद्देश्य संस्था ने अपने दान दाताओं का गुलाब के फूल देकर सम्मान किया और इस पुनीत कार्य में सहयोग हेतु उनका आभार भी व्यक्त किया। कार्यक्रम का संचालन क्षेत्र के सामाजिक कार्यकर्ता सवायतुल गुरुजी ने किया। अपने प्रास्ताविक भाषण में प्रसिद्ध नाटककार जॉनी मेश्राम ने कहा, यह लुम्बिनी बुद्ध विहार है गोधनी रेलवे माडा कॉलोनी का और इसे महामंगल महिला बहुउद्देश्य संस्था ने इसका निर्माण कराया और इस समय इसका लोकार्पण समारोह आप देख रहे हैं। यहाँ देखिएगा कि इस माडा कॉलोनी के और आसपास के परिसर के कई बौद्ध उपासक उपासिकाएं यहाँ इकट्ठा हुए हैं। एक बात आपको ज़रूर बता देते हैं कि 1956 के बाद मतलब बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर ने नागपुर में जो धम्म क्रांति की, इस धम्म क्रांति के बाद ये जो व्यवस्था बनी है, इस व्यवस्था में नए बुद्ध विहारों का निर्माण भी हुआ है। और ये जो नए बुद्ध विहारों का निर्माण हुआ, इसमें एक बात बड़ी खास है कि हमने अनाथ पिंडक का जेतवनाराम सुना, हमने विशाखा का पूर्वाराम सुना, लेकिन ये जो बुद्ध विहार बनते हैं ये बहुत सारे लोगों के सहयोग से बनते हैं और इसमें कई लोग धन के रूप में दान देते हैं, कई लोग अपने श्रम के रूप में दान देते हैं, कई लोग अपनी मंगल भावनाओं के रूप में दान देते हैं और ऐसी इमारतों का निर्माण करते हैं। इस पूरे कार्यक्रम को जिनकी अगुवाई में आगे बढ़ा, हम ये नहीं कहेंगे कि ये सवायतुल गुरुजी ने अकेले ने बनवा दिए, नहीं, इस बस्ती के सारे लोगों ने मिलकर इस कार्य को आगे बढ़ाया है। लेकिन एक प्रातिनिधिक तौर पर हम सवायतुल गुरुजी से ये बात करेंगे। सर, इस विहार के निर्माण की क्या मतलब मंशा रही कि क्यों इस तरह के कार्य में आगे बढ़ना चाहिए, ऐसा आपको लगा? सबसे पहले नमो बुद्धाय, जय भीम। हमें एक यूनिक परिवार से आप लोग अवगत हैं और यूनिक परिवार के माध्यम से इस प्रकार के सामाजिक कार्य, धार्मिक कार्य हेतु हमेशा हम लोग काम करने के लिए तत्पर रहते हैं। और कुछ सामाजिक कार्य जब हम कर रहे थे तो मुझे बड़ी एक प्रेरणा हुई या हमारे ग्रुप के माध्यम से, और उसी के तहत ये लुम्बिनी बुद्ध विहार विगत 16 सालों से इस कार्य के लिए पूर्ण करने के लिए यहाँ पर ये सब महिला मंडल जो है, यहाँ पर महामंगल महिला बहुउद्देशीय संस्था, ये यहाँ पर तत्पर थी, कार्यरत थे। तो उनकी एक मंशा रही है कि हमारे इस माडा कॉलोनी में भी एक छोटा सा बुद्ध विहार हो और इस बुद्ध विहार के लिए आगे बढ़ने का कैसे, इस प्रकार की एक समस्या उनके सामने रही है। लेकिन उन्होंने संजोग से ये हमारा जो यूनिक परिवार है और हमारे जो मित्र मंडली है उनके साथ में उन्होंने एक संपर्क किया कि भाई हमारे माडा कॉलोनी में एक छोटा सा बुद्ध विहार हो और इस बुद्ध विहार के माध्यम से कुछ हम धार्मिक कार्य, कुछ सामाजिक कार्य और कुछ शैक्षणिक कार्य हम लोग करना चाहते हैं। इस प्रकार की मंशा उन्होंने जताई। 2-4 बैठकें हुई और 2-4 बैठकों के माध्यम से कि इतना बड़ा कार्य, एक आर्थिक कार्य करना, यह कुछ एक मामूली बात नहीं थी और इसीलिए कम से कम
2-4 बैठकें होने के बाद में इन्होंने भी कुछ आर्थिक सहयोग यहाँ पर इकट्ठा किया। ये देखिएगा, यहाँ बुद्ध विहार का ये जो निर्माण हुआ, इसमें 2 लिस्ट लगी हुई है दानदाताओं की, जिसमें एक लिस्ट में लगभग 73 लोगों के नाम है, दूसरी लिस्ट में लगभग 60 लोगों के नाम हैं, और ऐसे कहीं अनामिक भी होंगे जिन्होंने अपनी मंगल भावनाओं के साथ अपने किसी नाम के अव्यक्तिकरण के साथ भी यहाँ दान दिया होगा। लेकिन ये पूरा काम यूं ही इस तरह आगे बढ़ा। बाबा साहेब की एक बड़ी अपेक्षा रही है कि बुद्ध विहार जो है वे शिक्षा के और संस्कार के केंद्र बने। हम भी इस बुद्ध विहार से यही अपेक्षा करेंगे, इस समिति से ये अपेक्षा करेंगे कि यहाँ से शिक्षा दान का, विद्या दान का और संस्कार दान का कार्यक्रम हो, जिसे हम सामान्य रूप से कह सकते हैं कि तथागत बुद्ध ने जिस मॉरल लाइफ को सिखाए, उन नैतिक वचनों का यहाँ से प्रचार और प्रसार होगा और लोग अपने बेहतर जीवन को पाएंगे। सवाईथुल जी, आपने इतनी व्यस्तता में इस कार्यक्रम को रोककर हमसे बातचीत की, आपका बहुत धन्यवाद। आप बने रहिएगा आवाज इंडिया के साथ। सर्वांना जय भीम। आज आपल्या इथे लुंबिनी बुद्ध विहाराचं लोकार्पण सर्व महिला आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथे लोकार्पण झाल्याचं मी इथे घोषित करतो आणि सर्वांना या लोकार्पण प्रसंगी शुभेच्छा देतो। जय भीम। सर्वांना जय भीम। सरपंच साहेबांनी लोकार्पण झाल्याचं जाहीर केलं आहे, त्यामुळे सगळ्यांना जय भीम। आणि या दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी ती घोषणा केलेली आहे। त्याचबरोबर आमच्याकरता एक आनंदाची अशी बाब आहे, या परिसरातील आमच्या एक भगिनी आहेत, त्यांचा वाढदिवस आहे, तर त्यांचा वाढदिवस आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आपण साजरा करूच या, परंतु मी त्यांचा परिचय या ठिकाणी करून देतो आहे, आपण समोर यावं। आमच्या या सहारे ताईंचं समोर आज त्यांच्या करता म्हणा, आमच्या करता म्हणा, आपल्या सर्वांकरता म्हणा, एक आनंदाचा सोहळा, एक आनंदाचा दिवस या निमित्ताने आपल्या करता आपण साजरा करूया आणि त्यांच्याकरता त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया आणि आपण सर्वांना जय भीमची घोषणा करावी। जय भीम। अशाच प्रकारे आयुष्य आपल्याला उदंड मिळावं अशी शुभकामना आम्ही या सर्व उपस्थितांच्या वतीने आम्ही करतो आहे। या परिसरातील ज्यांनी नाट्य क्षेत्रामध्ये फार मोलाचं असं आपलं स्थान मिळवलेलं होतं, असे आमचे जॉनी मिस्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी जॉनी मिस्टर साहेबांना विनंती करेल की आपल्या परिसरामध्ये हे बुद्ध विहार या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा सुद्धा गोष्टीच्या माध्यमातून माननीय दीपकरावजी सरपंच आणि राहुल मनोहर यांनी उद्घोषित केलेला आहे। तर एक छोटीखानी प्रास्ताविक आपण माननीय जॉनी मिस्टरांनी हे आपल्या समक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करतो। लुंबिनी बुद्ध विहाराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले माननीय सरपंच महोदय, त्यांच्या सहचारी माननीय राहुल मनोहर, माननीय माझं नाव यांनी प्रास्ताविकेसाठी पुकारलेलं आहे, ते सवाईतूर सर, उपस्थित बंधू भगिनींनो, बुद्धचं धम्म असे, धम्मचं बुद्ध असे, संघचं बुद्ध असे, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। या माडाखाली उकारणीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवावी असावी, समाज संघटित एकसंघ व्हावा, बौद्धमय व्हावा म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले, परंतु सगळ्यात आधी देवेंद्रजी बोरकर, उके गुरुजी, सुधीर बोरकर, जनबंधूजी, तिडकेजी या लोकांनी ती जी बुद्धाची मूर्ती बाहेर दिसते आहे ते बसवलेली आहे आणि बुद्ध विहार व्हावा यासाठी महिला भगिनींनी फार असं मोलाचं कार्य केलेलं आहे। प्रास्ताविकेमध्ये सांगायचं झालं
तर जागा या गारवेमध्ये निवडण्यात गेली. हे अत्यंत मोलाचं कार्य या देवेंद्र बोरकर ओके गुरुजी यांनी केलं आणि सगळ्याच्या आर्थिक सहयोगाने काही लोकांनी सिमेंट दिलं, काही लोकांनी रेती दिली, काही लोकांनी विटा दिल्या. यांच्या सहयोगाने हे सगळं काम पूर्णत्वास आलं. आणि सरांनी म्हटलं होतं की आपण धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आधीच बुद्ध विहार उभं करून त्याचं उद्घाटन करूया. तो शब्द त्यांनी पाळून दाखवला. युनिक परिवारांनी तो शब्द पाळला. युनिक परिवारांनी आमच्या महिला मंडळाच्या भगिनींना अनेक सहकार्य केलं आणि यासाठी या विहारामध्ये आज आपण आनंदाने बसलेले आहोत. आज याचं लोकार्पण झालेलं आहे. बुद्धचं धम्म असे असं म्हटलेलं आहे. बुद्धचं संघ असे, बुद्धचं धम्म असे, बुद्धचं बुद्ध असे. बुद्धाला अनेक अडचणी आल्यात. त्यांनी राजपाट सोडलं आणि ते सत्याच्या शोधात निघाले, दुःख निवारणाच्या शोधात निघाले. त्यांना आपल्या धम्माचा प्रचार करत असताना अनेक वेळा अडचणी निर्माण झाल्या. अनेक लोक त्यांच्याकडे आपले आग्रह घेऊन आले, तुम्ही देव आहात, तुम्ही आम्हाला मदत करा. कुशा गौतमी आली आपल्या बाळाला घेऊन मेलेल्या. मग परमेश्वरा, देवा, बुद्धा, माझ्या बाळाला जीवन दे. तो सर्पदंशाने मरण पावलेला आहे. बुद्ध म्हणाले, अगं कुशा गौतमी, कुंभार मळके घडवितो ते कधी न कधी फुटणार, तशीच गती माणसा तू कधी न कधी मरणार. मलाही पण मरावे लागेल तुझ्याच पुत्रावाने. बुद्धाने पुनर्जन्मावर विश्वास ठेवला नाही, आत्मा आणि परमात्मावर विश्वास ठेवला नाही, तर जिवंत माणसावर प्रेम करा. सत्य सत्ता भवतु सुखी तत्ता. सगळे लोक सुखात राहिले पाहिजे, हा बुद्धाचा विचार या लुंबिनी बुद्ध विहारातून गेला पाहिजे असं मी म्हणतो. कारण की तेल तूप राहू द्या, मेनदीप लावू द्या, करायची आहे बुद्ध वंदना. आपल्याला मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रस्ताविकेमध्ये अधिक बोलायचं असतं किंवा नसतं. फक्त प्रास्ताविकेमध्ये ज्या लोकांनी संघर्ष केला, ज्या लोकांनी फिरले जिकडे तिकडे वर्गण्यासाठी, डोनेशनसाठी, त्या लोकांचे डोनर लोक आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो, त्यांनाही आभार मानतो. आणि ज्या लोकांनी आधीपासून महिला मंडळांनी खूप जोमाचं काम केलं आहे, अध्यक्ष सचिव जे आहेत महिला मंडळाच्या आणि सगळ्या सदस्य मंडळी यांनी अत्यंत जोमाचं, अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. वर्गणीच्या माध्यमातून आमच्या रमाताईंनी एक बचत गट तयार करून वर्गणी गोळा करून बचत गटाच्या माध्यमातून हा विहाराचा पाया उभा झालेला आहे. म्हणून आपल्याला आता सगळ्यांना या विहारात आपल्याला बुद्धाचे दर्शन होईल, बुद्धाचे विचार पुढे जातील. बाबासाहेबांनी म्हटलं होतं मला भारत बौद्धमय करायचा आहे. एक विहार झालं, सम्राट अशोकाने हजारो विहार बांधले. तशासाठी या विहारासाठी आमचे सम्राट अशोक झाले ते सवायतूर सरांनी मोठ्या समाने, कष्टाने आणि डोनर लोक गोळा करून त्यांनी आपल्या विहाराची मुहूर्तबेट मांडलेली आहे. क्षमा ही ज्योत जगत आहे, अत्यदीप भवती स्वयं प्रकाशित व्हा. तो आता प्रकाशित करण्यासाठी सरपंच महोदय राहुलभाई मनोहर आणि सगळे देवेंद्र बोरकर ओके गुरुजी यांनी आता दीप प्रज्वलित केलेला आहे. क्षमा कहती है कि खालिक ने बनाया मुझको, क्षमा कहती है कि खालिक ने बनाया मुझको, मैं जिसके हाथ लगी उसी ने जलाया मुझको. आता तिला जाळायचं आहे फक्त बुद्ध विहारात आणि त्या अत्यधिक स्वयं प्रकाशित व्हायचं आहे, स्वयं मोठं व्हायचं आहे. एवढं बोलतो. मी नाटककार आहे, कलावंत आहे, माझा परिचय त्यांनी आधी दिलेला आहे. पण बुद्ध विहारासाठी एखादा मोठा कार्यक्रम आपण धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी माझा कार्यक्रम ठेवूया असं मी विनंती करतो आणि आपले 2 शब्द समाप्त करतो. जय भीम. मला असं म्हणायचं आहे की फक्त ज्यांनी दान दिलं आहे त्यांचं कौतुक आहेच, पण आम्ही इथेच राहणाऱ्या ज्या आहोत त्या ज्यांच्या सगळ्यांचं मी स्ट्रगल बघितलं आहे, तर त्याच्यातल्या काही लेडीज आहेत, 4-5 लेडीज अशा आहेत की ज्या सतत म्हणजे डेडिकेटेड आहेत, फुल्ली डेडिकेटेड आहेत यासाठी. तर त्या जर नसत्या तर आपण आज इथे एकत्र जमलो नसतो.